कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांनी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर टीका करत सुनील तटकरेंमुळे महेंद्र शेठ आमदार झालेत आणि महेंद्र शेठ दळवी यांची मतदारसंघातील ताकद संपत चालली आहे असं वक्तव्य केल्यानंतर जिल्हाप्रमुख राजाबाई केडी यांनी शिवसेना स्टाईलने जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा मधुकर पाटील यांना दिला आहे। महेंद्र दळवी काल परवा हे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना तटकरेंना चिटर बोलण्या इतकी काय त्यांची पात्रता नाही। त्यांची पात्रता असेल तितका त्यांनी निश्चित बोलावं। जे काय आहे यावेळेला महेंद्र दळवी ते सुनील तटकरेंनी सांगितल्यामुळे ते यावेळेला आमदार झाले, कारण त्यांनी जे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय। त्याच्यामध्ये कुठेही कोणीही काय कुठलीही तडजोड न करताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करून महेंद्र दळवीला आमदार करण्याचा जो काय महायुतीचा प्रयत्न होता, सुनील तटकरे साहेबांचा प्रयत्न होता, त्या पद्धतीने केला आहे। त्यामुळे ते आमदार झाल्यानंतर ज्यांनी केला त्याला चिटर वगैरे मानण्या इतके काय महेंद्र दळवी मोठे नाहीत। की महेंद्र शेठ दळवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्याही जो काय वक्तव्य केले, परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्र शेठ दळवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही, तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्र शेठ दळवी यांच्या मुले निवडून आलेत। कारण 39,000 मतांचा लीडिंग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला बघितलं तर तो 15,000 लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे सिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी यांना मतदान करू नका। असे रात्रीच्या 12:30 वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात, 12:30 वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्र शेठ दळवी यांना तुम्हीच सांगितलं की महेंद्र शेठ तुम्ही सावध राहा, साहेबांचं काही वेगळं चालू आहे। हे फोन कोणी केला आणि महेंद्र शेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या।